मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून सोमवारी दहिसर विभागातील गंगा भगीरथी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं। दहिसर येथील शिवसेना पक्ष कार्यालयात महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेस कार्यक्रमाला आमदार मनीषा कायंदे, उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या आशाताई मामिडी यांनी उपस्थिती लावली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून सोमवारी दहिसर विभागातील गंगा भगीरथी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। दहिसर येथील शिवसेना पक्ष कार्यालयात महिलांना साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला आमदार मनीषा कायंदे, उपनेत्या शीतल म्हात्रे आणि उपनेत्या आशाताई मामिडी यांनी उपस्थिती लावली। आज सुद्धा मागठाणे मतदारसंघामध्ये ज्या भागीरथी महिला आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचा आदर सत्कार करून त्यांना देखील एक पेन्शनच्या रूपाने का होईना पण महिन्याला 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत। अशा पद्धतीने आज कलियुगात आपले संवेदनशील मुख्यमंत्री हे महिलांना बळ देण्याचं काम करत आहेत। त्याचा आम्हाला एक युवा सेनेचा कार्यकर्ता म्हणून मला खरंच अभिमान आहे। आणि मागठाणे मतदारसंघामध्ये सुद्धा आज हा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे। याच्यासाठी सुद्धा मी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। मागठाणे मतदारसंघामध्ये मीनाताई पानमन यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व महिला शाखा प्रमुख आहेत आमच्या, त्यांच्या अध्यक्षतेखाली आज अनेक बचत गट त्या ठिकाणी उपस्थित आहेत। बचत गटांना सुद्धा कुठेतरी वाव मिळेल, त्यांना सुद्धा कुठेतरी आर्थिक बळ मिळेल यासाठी आमदार साहेब कार्यरत आहेत। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी सर्वात मोठ्या संख्येने भागीरथी महिला उपस्थित आहेत, ज्यांचा आम्ही आदर सत्कार करणार आहोत। त्यांनासुद्धा एक कामातून, त्यांच्या स्ट्रेसफुल लाईफमधून एक विरंगुळा म्हणून आज त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत आणि त्यांचा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी सत्काराचा ठेवलेला आहे।